दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असते तर अजितदादा बोलले असते। विलिनीकरणाचा निर्णय भाजपला सांगितल्याशिवाय झाला नसता। विलिनीकरणावर फडणवीसांचं वक्तव्य। संघर्षाचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करू, किती दिवस धुसफूस करायची असं अजितदादा म्हणाले होते। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल या वक्तव्यावर माफी मागत पियुष गोयल यांचं स्पष्टीकरण, तर प्रफुल्ल पटेलांनीही दावा फेटाळला। अजित पवारांच्या अपघातावर अमोल मिटकरेंचे सवाल। अपघातात 6 जणांचा मृत्यू, मग 5 मृतदेहच का सापडले? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? मिटकरेंची पोस्ट। सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्याचा आनंद, मात्र राजकारण काय झालं यावर 13 दिवसांनंतर स्पष्ट भूमिका घेऊ, आता राजकीय भाष्य करणार नाही, रोहित पवारांनी केलं स्पष्ट। यंदाच्या बजेटमधून सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही। अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नसल्यानं सर्वसामान्यांची निराशा। 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार। अपघात विमा करमुक्त असेल। करांद्वारे 28 लाख कोटींचा महसूल मिळणार। ITR रिटर्न 31 जुलैपर्यंत भरू शकणार। अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटींपर्यंत असणार आहे। अघोषित संपत्तीवर कर भरण्याची तरतूद। छोट्या करचोरी प्रकरणात शिक्षा नाही, दंड होणार। मधुमेह कॅन्सरवरची औषधं स्वस्त होणार। सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी 40,000 कोटींची तरतूद। 3 मोठ्या केमिकल पार्कची स्थापना करण्याची घोषणा। आणि पर्यटन वाढीसाठी सी प्लेन सुरू करणार। मुंबई पुणे हाय स्पीड रेल कॉरिडॉर, पुणे हैदराबाद रेल कॉरिडॉर सुरू करणार। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या अनुषंगानं दोन्ही पक्षांकडनं आता वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत। तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रकरणी आता एंट्री झाली आहे। दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार नव्हते असं अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलंय, तर जसं तसं होणार असतं तर अजित पवार यांनी आम्हाला कल्पना दिली असती असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत। त्याचबरोबर जर विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असती तर अजित पवार NDA बाहेर पडणार होते का, असा प्रश्नही फडणवीसांनी विचारला। कालच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय 12 तारखेला जाहीर करायचा होता असा शरद पवारांनी गौप्यस्फोट केला होता। मात्र आता हा दावा आज सीएम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोडून काढलेला आहे। या वादामध्ये आता अखेर मुख्यमंत्र्यांची एंट्री झाली आहे। समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे। पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच। आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो, काय घडलंय काय घडतंय मला सगळं दिसतंय, मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही।
भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही. भाजपशी या संदर्भात चर्चाही झालेली नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्यात कोणाला पद द्यायचं, कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात. ते निर्णय आम्ही घेत नाही. यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल, जेव्हापासून ते आमच्यासोबत आले, कोणाला खासदार करायचं, कोणाला आमदार करायचं, कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला सचिव करायचं, त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत. कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणंही नाही, आमचा काही सेही नाही. दरम्यान काही वेळापूर्वी आम्ही शरद पवारांच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी बातचीत केली होती. पाहूयात ते काय म्हणालेत. मला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही आणि आम्ही आमचा पक्ष विलिनीकरणाचा, या दादांच्या मृत्यूचा, झालेल्या दुर्घटनेचा राजकीय फायदा उठवण्यासाठी प्रयत्न करतोय हे चित्र महाराष्ट्राच्या समोर आणणं दुर्दैवाचं आहे. मी अजितदादांच्या असलेल्या आस्थेची शपथ घेऊन सांगतो, फार जबाबदारीने मी शपथ घेतोय. माझी त्यांच्याशी भावनिक नातं आहे. अगदी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो की अजितदादांनी ही चर्चा आमच्याशी केली होती. आता त्यांनी त्यांची कोणाशी चर्चा केली, कोणाशी नाही केली ही चर्चा मला माहित नाही, परंतु आम्ही विचारलं, तुम्ही वरिष्ठ लोकांशी चर्चा केली का, तुमच्या पक्षाच्या लोकांशी चर्चा केली का, तुमच्या मित्र पक्षाची चर्चा केली का? तेवढे मी माझा निर्णय घेतलेला आहे, माझी चर्चा झालेली आहे. आता त्यांनी हे सांगितल्यानंतर आम्ही कोणाला विचारायला जाणं हे आम्हाला योग्य वाटत नाही. शेवटी असं चित्र रंगवलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हा याचा राजकीय पण शशिकांत शिंदे, एक महत्वाचा प्रश्न सुद्धा फडणवीसांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे त्यांच्या या विधानावरून. जर ते चर्चा करत होते विलिनीकरणाची, तर मग पुढे नेमकं काय होणार होतं? एनडीए सोबत राहून तुम्हाला सोबत घेणार होते का बाहेर पडणार होते? त्याविषयी सुद्धा बोलणं झालं असेल अजित पवारांसोबत. एक विषय असा आहे की त्यांनी आम्हाला जी चर्चा करताना सांगितली, माझी वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली आहे. आपले दोन पक्षाच्या बैठका स्वतंत्र होती आणि त्या बैठका जाताना आपण धोरणं ठरवून टाकू आणि ती धोरणं दोन्ही पक्षाची डिक्लेअर करून आपण ते विलिनीकरण करण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ. आता दुर्दैवाने अजितदादा नाही, ते साक्षीदार म्हणून आम्ही उभं करू शकायचं हे दुर्दैव आमच्याकडे, आणि आमचं काही निष्ठूर नाही. मला वाटतं की आता हा विषय जर त्यांना करायचा नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं. आम्हाला वाटतं की या संदर्भात आमची भावना जी होती ती आम्ही व्यक्त केली. माणूस गेल्यानंतर त्याची इच्छा व्यक्त करताना ती भावना व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य होतं, आम्ही केलं. त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि राजकीय रंग देण्याच्या संदर्भात आमची इच्छा नाही. शेवटी काय निर्णय घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा. आम्ही आमची भूमिका फक्त स्पष्ट केली होती आणि शपथ घेऊन सांगितलं. याचा अर्थ मी कुठं बोलतोय असं होणार नाही. मला वाटतं आता प्रत्येकाला काय त्याच्यामध्ये काय करायचं असेल त्यांनी त्यांचा ठरवावं, त्यांच्या मित्र पक्षाने ठरवावा आणि राष्ट्रवादी पक्ष अजितदादांनी त्या गटाने ठरवावा. आम्ही आमची भूमिका मांडली होती. आता असं चित्र होतं की आम्हीच मागे लागल्यागत होतोय, आम्हाला त्याचा राजकीय फायदा उठवायचा आहे. आणि तसा उठवायचा असेल तर पवार साहेबांनी जेव्हा पहिल्या प्रथम सगळा पक्ष एकत्र असताना मोदी साहेबांनी त्यावेळेला पवार साहेबांना बोलवलं होतं, अडवाणींनी बोलवलं होतं. पवार साहेब त्यावेळेला गेले नव्हते ना. त्यांनी त्यांची मग राजकीय फायदा आम्हाला उठवायचा. मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा भाजपने सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही या म्हणून. हे फार विचित्र आहे. आम्हाला काय भावनिक राजकारण किंवा दादांच्या जाण्यानंतर राजकारण करायचं, आमच्या पक्षाची भूमिका अशी राजकीय पोळी भाजण्याचा संधी घेण्याचा नाही हे मी स्पष्ट करून या ठिकाणी करतो.